पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी ही आता कायमची नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे। त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मानला जाणारा सन सिटी कर्वेनगर पूल हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। याचं कारण असं की मागील कित्येक वर्षांपासून या पुलाचं काम कासव गतीने सुरू आहे। दरवेळी डेडलाईन निश्चित केली जाते, पण डेडलाईन निघून गेली की पुन्हा एकदा पुढची डेडलाईन ठरते। त्यामुळे आता नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून एप्रिल 2026 पर्यंत पूल सुरू होणार असं आश्वासन प्रशासनाने दिलं होतं, पण मुदत संपली तरी सुद्धा याचं काम अजूनही अपूर्णच आहे। शिवाय दररोज तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकणाऱ्या नागरिकांचा आता संताप उफाळून सुद्धा येताना दिसतोय। आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे सन सिटी कर्वेनगर पूल प्रकल्प हा असणार आहे, ज्यात आपण नेमकं या पुलाचं काम का रखडलं होतं, शिवाय या बहुचर्चित प्रकल्पासाठी अखेर हा पूल नेमका कधी सुरू होणार, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण यातून जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहिला जाणारा सन सिटी कर्वेनगर पूल प्रकल्प पुन्हा एकदा रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाने एप्रिल 2026 अखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र मुदत संपूनही पुलाचं काम अजूनही संथ गतीने सुरू असल्याने सिंहगड रस्ता, राजाराम पूल, वारजे आणि कर्वेनगर परिसरातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना हा करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आश्वासनांची पूल बांधणी अशी टीका सुद्धा नागरिकांनी आता करायला सुरुवात केली आहे। दरम्यान फेब्रुवारी 2026 मध्ये पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह महापौर मंजुषा नागपुरे यांनी या प्रकल्पाची पाहणी करत काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर प्रशासनाने एप्रिल अखेर पर्यंत हा पूल सुरू करण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम अजूनही त्याचप्रमाणे अपूर्ण आहे। परिणामी सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना अजूनही मुख्य रस्त्यावरून किंवा पुणे बंगळुरू या महामार्गावरून मोठा फेरा मारूनच प्रवास करावा लागतोय। शिवाय सकाळी आणि संध्याकाळी वारजे पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी ही आता दिवसेंदिवस गंभीर सुद्धा बनत चालली आहे। पण पुलाची घोषणा ज्यावेळी करण्यात आली त्यावेळी नागरिकांना मोठमोठी आश्वासनं देण्यात आली होती, पण प्रत्यक्षात असं काहीच होताना दिसत नाहीये। दरम्यान हा पूल वेळेत पूर्ण झाला असता तर माणिकबाग परिसरातून थेट कर्वेनगर मध्ये प्रवेश मिळाला असता। त्याशिवाय सिंहगड रस्ता ते कोथरूड प्रवासासाठी लागणारा वेळ सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाला असता, वाहन चालकांचं इंधन वाचलं असतं आणि राजाराम पूल तसेच वारजे परिसरातील वाहतुकीचा ताण सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकला असता। मात्र काम रखडल्यामुळे नागरिकांचा संयम आता कुठे ना कुठे सुटताना दिसतोय। दरम्यान सन सिटी कर्वेनगर पूल प्रकल्प जवळपास दशकभर जुना आहे। म्हणजे नेमकं काय हे सांगते तर पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये या पुलाचा समावेश अनेक वर्षांपूर्वी करण्यात आला होता। साधारण 2017-18च्या अर्थसंकल्पामध्ये या पुलासाठी पहिल्यांदा निधीची तरतूद करण्यात आली। त्यानंतर 2019 मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली। त्यानंतर पुलासाठी दोन्ही बाजूंना पोहोच रस्ते उभारण्यासाठी सुमारे 10,500 चौरस मीटर खाजगी जमीन संपादित करावी लागली। नंतर जमीन मालकांशी चर्चा, मोबदला, प्रशासकीय मंजुरी आणि कायदेशीर प्रक्रिया यांमुळे सुद्धा सुरुवातीपासूनच हा प्रकल्प संथ गतीने पुढे सरकत राहिला। कालांतराने पुलाची मूळ कंत्राट मिळालेली जी कंपनी होती ती आर्थिक अडचणीमध्ये जाऊन दिवाळखोरीत गेल्याने प्रकल्पाचा मोठा धक्का बसलाय। त्यामुळे काही काळ या प्रकल्पाचं काम हे संपूर्णपणे थांबलं होतं। त्यानंतर पुणे महापालिकेला नव्याने निविदा प्रक्रिया राबवून दुसरा कंत्राटदार नियुक्त करावा लागला। या प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठा कालावधी गेला। त्याचबरोबर तांत्रिक बदल, विविध विभागांच्या मंजुरी, वाढता बांधकाम खर्च आणि डीपी रोडच्या रखडलेल्या कामांमुळे प्रकल्पाचा वेग आणखीनच मंदावला। पण या सगळ्यामध्ये या प्रकल्पाचा सुरुवातीचा अंदाजे 37 ते 40 कोटी रुपयांचा असलेला खर्च वाढून आता तब्बल 44 कोटी 86 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। पुढे मे 2023 मध्ये या पुलाच्या कामासाठी अधिकृत कार्यादेश सुद्धा जारी करण्यात आला आणि सप्टेंबर 2023 पासून या प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुद्धा सुरू झालं होतं। त्याचबरोबर मागील 2.5 वर्षांपासून काम सुरू असलं तरी सुद्धा अजूनही हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाहीये आणि यातील
अनेक महत्त्वाची कामं सुद्धा ही अजून बाकी आहेत। म्हणजेच कर्वेनगर बाजूला खांब, त्याचबरोबर गर्डर आणि काही प्रमाणात पोहोच रस्त्यांचं काम हे पूर्ण झालंय। मात्र सनसिटी बाजूला 6 पैकी फक्त 4 खांबांचं काम हे पूर्ण झालं असून उर्वरित 2 खांबांचं बांधकाम हे सुरू आहे। याशिवाय स्पॅन, पुलाचा उतार, सॉलिड रॅम्प, पोहोच रस्ते, डांबरीकरण, पदपथ, विद्युत दिवे आणि पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांची कामं अजूनही प्रलंबित आहे। पण आता पुढची रूपरेषा काय ठरली त्याबद्दलही आपण थोडक्यात बोलूया। तर महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाच्या माहितीनुसार मुख्य संरचनात्मक काम पूर्ण होण्यासाठी किमान आणखी 2 महिने लागू शकतात असं म्हटलं जातंय आणि त्यानंतर उर्वरित नागरी सुविधा आणि रस्त्यांची कामं पूर्ण करावी लागणार आहेत। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पूल सुरू होण्याची शक्यता ही कमी मानली जाते। आता मे 2026 नंतर सुद्धा काम रखडल्यास पावसाळ्यामुळे प्रकल्प आणखी लांबण्याची भीती सुद्धा निर्माण होतीये। दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी पूल सुरू झाल्यानंतर कर्वेनगर परिसरामध्ये वाहतूक वाढेल अशी भीती सुद्धा व्यक्त करत सुरुवातीला आक्षेप घेतले होते। त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला होता। तरीही सिंहगड रस्ता परिसरातील वाढती लोकसंख्या, IT कंपन्या, निवासी प्रकल्प आणि वाढणारी वाहन संख्या पाहता हा पूल अत्यंत आवश्यक सुद्धा मानला जातोय। दरम्यान याबद्दल काही नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा होत्या की आनंद नगर सनसिटी रस्ता ते कर्वेनगर पूल वेळेमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे। यामुळे कर्वेनगर भागामध्ये लवकर पोहोचणं शक्य होईल। प्रशासनाने आता तरी पोकळ आश्वासनं देण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम पूर्ण करावं असं देखील आता नागरिकांकडून म्हटलं जातंय। दरम्यान या पुलाची रचना देखील महत्त्वाकांक्षी स्वरूपाची आहे। म्हणजेच पुलाची एकूण लांबी 279 मीटर असून रुंदी तब्बल 30 मीटर आहे। कर्वेनगर बाजूला 34 मीटर तर सनसिटी बाजूला 20 मीटर लांबीचे पोहोच रस्ते तयार केले जात आहेत। या रस्त्यांची रुंदी देखील 30 मीटर ठेवण्यात आली आहे। शिवाय पुलाच्या परिसरामध्ये एकूण 9 गाळे असून संपूर्ण प्रकल्प शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा मानला जातोय। यानंतर पूल पूर्ण झाल्यानंतर सिंहगड रस्ता, कर्वेनगर, कोथरूड, वारजे आणि सातारा रस्ता परिसरातील वाहतुकीच्या समस्येमध्ये मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांसाठी हा पूल दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर बनवणारा सुद्धा ठरणार आहे। तसंच पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन अपघात आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण घटण्यास मोठी मदत होईल। दरम्यान याबद्दल पुणे महापालिकेचे विशेष प्रकल्प विभागातील या प्रकल्पाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी म्हटले की कर्वेनगर भागामध्ये ज्या ठिकाणी पूल उतरणार आहे अशा भागामध्ये पथ विभागाशी समन्वय साधून वाहतुकीचं नियोजन सुद्धा करण्यात येईल आणि जून अखेरपर्यंत हा पूल पूर्ण होईल असं त्यांनी मत व्यक्त केलंय। मात्र सध्या तरी नागरिकांना कोणत्याही आश्वासनांवर विश्वास राहिलेला दिसत नाहीये आणि प्रशासनाविरोधात सुद्धा नाराजी वाढताना दिसतेय। त्यामुळे आता तरी महापालिकेने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष काम पूर्ण करून हा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित पूल सुद्धा वाहतुकीसाठी खुला करावा असं म्हटलं जातंय। त्यामुळे आता हे काम जून मध्ये तरी पूर्ण होईल की नाही हे सुद्धा आता येणारा काळ सांगेल। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुमचं याबद्दलचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।